कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपघात विमा योजनेतून 2 कुटुंबांना दिलासा। आमदार यड्रावकर यांच्या हस्ते वारसांना प्रत्येकी 2 लाखांचा धनादेश प्रदान। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्या वतीने संस्था विकास सेवा संस्थांच्या सभासदांसाठी राबवण्यात येणारी अपघात विमा योजना ही सभासद व त्यांच्या कुटुंबासाठी आधारवत ठरली असून या योजनेतून अपघाती निधन झालेल्या 2 सभासदांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। शिरोळ तालुक्यातील शिरटी व अर्जुनवाडी येथील 2 विकास सेवा सोसायट्यांच्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। जगोंडा पाटील विकास सेवा सोसायटी शिरटी येथील सभासद वसंत हुगे यांचे अपघाती निधन झाले होते। त्यांच्या पश्चात वारस म्हणून असलेले डॉक्टर वैभव हुगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला। यावेळी संस्थेचे चेअरमन भरत आप्पासू पाटील, वाईस चेअरमन धनाजी धोंडीराम भोसले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी PM मोरे तसेच रणजित काळे उपस्थित होते। याचप्रमाणे श्री हनुमान विकास सेवा सोसायटी अर्जुनवाडी येथील सभासद प्रशांत सूर्यवंशी यांचेही अपघाती निधन झाले होते। त्यांच्या पश्चात वारस म्हणून असलेल्या त्यांच्या पत्नी अमृता सूर्यवंशी यांना अपघात विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला। हा धनादेश जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप बाळासाहेब चौगुले, सावकार विजयराव सूर्यवंशी, चंद्रकांत गंगदर, परसराम बागडी सरकार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी PM मोरे तसेच सोसायटीचे सचिव अफसर पाशा मुजावर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की जिल्हा मध्यवर्ती बँकेची अपघात विमा योजना ही केवळ आर्थिक मदत नसून कठीण काळात सभासदांच्या कुटुंबांना मानसिक आधार देणारी आहे। सहकार क्षेत्रातून सामान्य सभासदांच्या सुरक्षिततेसाठी अशा योजना अधिक व्यापकपणे राबवण्याचा बँकेचा प्रयत्न आहे। अपघातासारख्या दुर्दैवी प्रसंगी कुटुंबावर अचानक येणारा आर्थिक ताण कमी व्हावा हाच या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर।